नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मान दुखतीये, हात दुखतोय, पाय, पाठ, हेअरफॉल होतच असणार ना, कारण ट्रेंडिंग आहे, झालंच पाहिजे. आणि म्हणूनच हा ट्रेंड स्टॉप करण्यासाठी आज आपण डायटिशियन नेहा मॅडम सोबत एक महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज. प्रत्येक ट्रेंड मेंटेन केला पाहिजे असं नाहीये, काही ट्रेंड स्टॉप करणं गरजेचं आहे. तर मॅडम, आजपासून काही काळ मागे समजा आपण गेलो, समजा माझ्या आजी आजोबांच्या काळात किंवा तुमच्या आजी आजोबांच्या काळात, तेव्हा प्रत्येकाला सकाळी उठलं की बाई मानच दुखतेय, हातच दुखतोय, हाडं मोडतायत, असं व्हायचं नाही, जे आता 20 वर्षाच्या मुलांपासून सुरू झालेलं आहे. तर याचं नेमकं कारण काय, म्हणजे बेसिक कुठे रॉंग चालली आहे गोष्ट की ते इतकं मागे आले ह्या सगळ्या गोष्टी? तू एकदम बरोबर बोलली. तू तर आजी वगैरे म्हणतीये, म्हणजे माझी आई पण माझ्यापेक्षा फिट आहे, म्हणजे आम्ही तर त्या फील्ड मधले असं नाही म्हटलं पाहिजे, पण होतं हे. करेक्ट. सी, आता आपण ज्या वातावरणात राहतो तर आमच्याकडे परिणाम होतो. आम्ही माणसं, डॉक्टर्स असो, डायटिशियन असो, शेवटी आपण सगळेच सिडेंटरी लाईफ, आपलं लाईफस्टाईलच पूर्ण बदललेलं आहे. बरोबर. तर मला पण असं उठलं का कधी कधी होतं की, आणि आईचं पण मला तेच म्हणणं असतं की अगं तुझं रोज काय दुखत असतं किंवा हे काय चाललंय असं. तर आपण म्हणजे आम्ही तर मेंटेन ठेवायचा प्रयत्न करतोच आहे, जिम कर, एक्सरसाइज कर, डाएट फॉलो कर, तरी सुद्धा हे होतंय. तर बेसिकली ह्याच्यात मला असं वाटतं खूप मेजर भाग आहे की डेफिशियन्सीजचा, न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज आपण हल्ली बघतो तर ते फार कॉमन झालेलं आहे. आणि याचे अनेक कारणं आहेत, पण बेसिकली जे आपण कॉमनली बघतो ते B12 डेफिशियन्सी आहे, व्हिटॅमिन D डेफिशियन्सी आहे, किंवा आपले आयर्न म्हणजे HB आपलं खूप मुलींचं कमी असतं. तर हे खूप कॉमन झालं आहे, कदाचित त्याच्यामुळे असेल ह्या गोष्टी, आणि आपल्या लाईफस्टाईल चेंज झालं आहे त्याच्यामुळे पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रोजच्या रोज जे सिम्पटम्स दिसतात तर त्याचं ते रिपरकेशन असू शकतं. येस. आणि तुम्ही जे म्हणालात की कॉमनली दिसतं, म्हणजे ते इतकं कॅज्युअल पण झालंय की लोकांना त्याचं इम्पॉर्टन्स पण राहिला नाहीये, किंवा त्याचं काही जे एक भीती फॅक्टर राहिलाय तो राहिला नाहीये, किंवा काय होतंय काय नाही, व्हिटॅमिन डेफिशियन्सी सांगितली आहे डॉक्टरनी, इतकं कॅज्युअल झालंय ते. सो याचा सिरियसनेस नेमका काय असू शकतो? म्हणजे तू कॅज्युअल झालं हे म्हणालीस ना, तेव्हा मला आठवलं की मी एका IT कंपनीत गेली होती ॲज अ डायटिशियन कन्सल्ट करायला. मगाशीच आपण डिस्कस करत होतो. तर असा IT कंपनीजमध्ये आता हल्ली जेव्हा तुम्ही जॉईन होतात तेव्हा, किंवा असं पॉलिसी असते की ॲन्युअल चेकअप्स असतात IT कंपनीमध्ये. तर जेव्हा मी एक 5 वर्षापूर्वी वगैरे गेली होती, आणि वेल नोन कंपनी आहे ती, तर तिथे मी साधारण त्यांचं 100 लोकांशी त्या दिवशी इंटरॅक्ट केलं असेल. तर जेव्हा मी त्यांचे रिपोर्ट्स बघितले ना, तर म्हणजे मला खूप चांगल्याने आठवतं की त्या 100 लोकांपैकी साधारण फक्त एक 10 लोकांचं लेवल नॉर्मल असते. बापरे, 100 पैकी 10? ते पण सफिशियंट म्हणेल. त्याच्यामध्ये आता तुम्ही व्हिटॅमिन D चे जेव्हा रिपोर्ट बघतात ना, त्याच्यामध्ये इनसफिशियंट, सफिशियंट असं असतं, किंवा नॉर्मल असं. तर मी सफिशियंट म्हणते, नॉर्मल पण नाही म्हणते. तर इतक्या कमी लोकांचे रिपोर्ट नॉर्मल होते, आणि सगळे लोक व्हिटॅमिन D आणि B12 डेफिशियंट, म्हणजे इतकं. आणि त्या दिवशी मला असं प्रकर्षाने जाणवलं, म्हणजे मला काही जाऊन फार रिसर्च वाचावे लागले यासाठी हे नाहीये. काही गोष्टी तुमच्या प्रॅक्टिसमधूनच तुम्हाला समजत असतात की काय सिनारिओ आहे. आपण सायन्स वाचतो ती एक गोष्ट असते, पण एवढ्या वर्ष तुम्ही जर पेशंट सोबत, लोकांसोबत इंटरॅक्ट करतात ना, जेव्हा तुमचा जो स्वतःला एक अनुभव येत जातो. आता पण कुठलं पण पेशंट बघितलं ना, सगळ्यात पहिले मी त्यांना सांगते की हा B12 आणि D करून आलेत का, दाखवा मला. कारण अर्ध्या गोष्टी त्या छोट्याशा गोष्टीतनं सॉल्व्ह होतात. जे तू काय म्हणाली ना आधी, केस गळतायत, हे सगळ्या गोष्टी, तर ह्या गोष्टी त्यातनं सॉल्व्ह होऊन जातात. इतकं मॅजिक आहे त्या व्हिटॅमिन्स मध्ये. करेक्ट. आणि आता व्हिटॅमिन B12 आणि D3 खूप ऐकिवात आहे सगळ्यांच्या सध्या, पण या व्यतिरिक्त पण कोणत्या कॉमन डेफिशियन्सीज आहेत? म्हणजे सध्या आपण खूप खोलात न शिरता व्हिटॅमिन D, B12 आणि आयर्न हे मिनरल आहे. आता तुलाही माहिती आहे की तू लहानपणापासून आपण जेव्हा केव्हा आजारी पडलो तर आपण CBC करतो, किंवा डॉक्टर आपल्याला HB करून या असं म्हणतात. तर ते अगदी कुठेही अवेलेबल आहे. तर HB म्हणजे हिमोग्लोबिन आपल्या भारतामध्ये हा फार कॉमन प्रॉब्लेमच आहे आधीपासून, खास करून महिलांमध्ये. हिमोग्लोबिन, कारण तू बघितलं असेल गव्हर्नमेंट शाळेमध्ये गोळ्या पण देतात आयर्नच्या. प्रोग्राम्स आहे, बरेचसे गव्हर्नमेंट स्कीम्स राबवतीये की आयर्न लोकांचं. कारण टीनेजमध्ये हा जास्त प्रॉब्लेम सुरू होतो, जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल मुलींची सुरू होते त्याच्यामुळे, आणि प्रेग्नन्सीमध्ये तर होतच. तर खूप भारतीय स्त्रियांमध्ये हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे, आणि हा आधीपासूनच चालत आला आहे खूप, आणि लोक त्याच्यावरती, गव्हर्नमेंट खूप काम करते. तर हा प्रॉब्लेम आहे, आणि त्याचे पण बरेचसे रिपरकेशन्स आपल्याला दिसतात. आणि असं नाही की त्या वर्गामध्ये की गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये आहे की आपल्या खालच्या थोड्याशा वर्गामध्ये, लोअर क्लासमध्ये दिसून येतं. खूप चांगल्या घरातल्या
रिच क्लास लोकांमध्ये देखील आयर्न डेफिशियन्सी दिसून येते, त्याला आपण अनिमिया असं म्हणतो, त्यांच्यामध्ये हे दिसून येतो. आणि मग साधारण आयर्न डेफिशियन्सीचे सिम्पटम्स काय बघायला मिळतात? आयर्न डेफिशियन्सी मध्ये बेसिकली तुमचे केस गळतात, ठीक आहे, ते एक खूप मेजर सिम्पटम आहे. नंतर ना खूप लोकांचे आपण डोळे चेक करतात बघ डॉक्टरनी, तर डोळ्यांचे खालचे जे असतात ना आपले, आपण ते काजळ लावतो तो एरिया, तर तो जो एरिया आहे तो थोडासा व्हाईटिश दिसतो. ओके. जसं नॉर्मल रेड छान तुकतुकीत दिसायला हवा तसा पेल दिसतो. चेहरा या लोकांचा जरा पेल दिसतो, असे व्हाईटिश दिसतात हे लोक. तर तसं ते एक आयर्न डेफिशियन्सीचं आहे. आणि थकवा येतो, म्हणजे थोडं चाललं का थकवा येतो, थोडं चाललं का थकवा येतो, म्हणजे जिना चढल्यावर थकवा येणार. म्हणजे ह्यांच्यामध्ये ना एक थोडंसं एक लेथार्जी म्हणतो ना, असं कायम एक, तर आता मी डलनेस असतो. आळशी नाही, डलनेस एक करेक्ट शब्द आहे, की थोडं डलनेस राहतो, की थोडं थकल्यासारखं वाटतं कायम. तर तो एक मेजर सिम्पटम आहे की तुम्ही तुमचं आयर्न चेक करून घेतलं पाहिजे. बायकांमध्ये खूप असतं बघे, की खातात ते म्हणतात की आम्ही नाश्ता पण करतो वगैरे, थकल्यासारखं वाटत असतं. तर सो यातनं अजून एक महत्वाची गोष्ट घ्यायची म्हणजे की पाय दुखायला लागले, थकल्यासारखं वाटलं किंवा केस गळायला लागले की पहिल्यांदा डोक्यात येतो तो म्हणजे कॅन्सर, की मला कॅन्सर झालंय का. तर नाही, आधी तुम्ही आयर्न डेफिशियन्सी आहे का बघून घ्या, किंवा विटॅमिन डेफिशियन्सी आहेत का बघून घ्या. ओके. आणि आपण मगाशी बोलत होतो विटॅमिन B12 आणि D3 बद्दल, तर त्याच्याबद्दल आपण आता सविस्तर डिस्कशन करूया. पहिल्यांदा आपण B12 बद्दल जर बोलायला गेलं तर B12चे कॉमन कॉजेस काय आहेत आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत? तर B12 बेसिकली काय आहे की सगळ्यांनाच माहिती झालं, तर B12 खूप लोक चेक पण करता माहिती की नॉनव्हेजमधनं मिळतं. तर बेसिकली ते खरं आहे की B12 हे आपल्याला ॲनिमल सोर्सेसकडनं मिळतं. आणि आपले जे इंडियन पॉप्युलेशन ना ती मेजरली व्हेजिटेरियन पॉप्युलेशन आहे, त्याच्यामुळे तो इतका कॉमन आहे B12 डेफिशियन्सी. आणि आपले ती लोक जी नॉनव्हेज पण खातात ना, ती कशी खातात, मग आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा, दॅट इज नॉट म्हणजे सफिशियंट. तर तुमची B12ची रिक्वायरमेंट ही डेली आहे. तुम्ही रोजचं B12, तर ॲनिमल प्रोडक्ट तुम्ही रोजच्या रोज खाणं गरजेचं आहे. तर ते अगदी व्हेज लोकांसाठी काय आपण ते पुढे डिस्कस करूच या. त्याच्यामुळे हे मेजर कारण आहे की आपली पॉप्युलेशन ही व्हेजिटेरियन असल्यामुळे इकडे ती जास्त दिसून येते B12 डेफिशियन्सी. आता B12 डेफिशियन्सी काय, वॉटर सोल्युबल विटामिन येते, जर ते एक्सेस झालं तर आपल्या युरिनमधनं ते निघून जातं. पण B12 हे इतकं इम्पॉर्टंट आहे कारण B12 ना तुमच्या मेंटल हेल्थशी रिलेटेड आहे. म्हणजे तुमचे आता आपण जे काही अन्न खातो ना, म्हणजे एकदम मी साध्या भाषेत सांगते, मी सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगत नाही, आपण जे काही अन्न खातो तर त्या अन्न प्रोसेस करण्यासाठी जे काही आपल्या शरीरामध्ये सायकल्स घडत असतात, तर त्याच्यामध्ये जे छोटे छोटे जे वर्कर्स काम करतात ना, ते B12 असतात. साधी गोष्ट आहे, म्हणजे अगदी टायटॅनिक सारखी पण होडी आहे, पण त्याचा एखादा महत्वाचा नटच ढिल्ला झाला आणि ती होडी बुडू शकते. तसंच सेम थिंग की तुम्ही सगळं छान घेताय, म्हणजे तुमचा आहार छान आहे, तुमचा व्यायाम छान आहे, जीवनशैली छान आहे, आणि विटॅमिन B12 डेफिशियन्सी, तर तुम्हाला तेव्हा असं जाणवणार की तुम्हाला जे डिझायर्ड रिझल्ट आहे ते मिळत नाहीये. की मला थकवा येतोच आहे, माझे केस गळतातच आहे, किंवा मला पायच दुखत आहे. तर असे हे सिम्पटम्स तुम्हाला दिसतच राहणार. म्हणजे मेजर B12चा आहे ना, फटीग आहे, की मला कायम थकलेलं वाटतं, म्हणजे काही झालं तरी मला एनर्जेटिक वाटत नाही. त्याच्यामुळे ते कोएन्झाईम म्हणून बऱ्याचशा सायकल्समध्ये ऍक्ट करतं. त्याच्यामुळे आपल्याला B12 सफिशियंट अमाऊंटमध्ये घेणं. B12 वेट लॉसशी पण रिलेटेड आहे, मेंटल हेल्थ सोबत रिलेटेड आहे, हार्टशी तुमच्या रिलेटेड आहे, तुमची कार्डिओवॅस्क्युलर जी हेल्थ आहे ती चांगलं ठेवण्यासाठी B12 खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे सगळ्याच गोष्टीमध्ये, म्हणजे एक स्टडी पण होता की ज्यांच्यामध्ये सिव्हिअर B12 डेफिशियन्सी दिसली आहे बराच काळ, त्यांचं होमोसिस्टिन लेवल वाढतं. तर होमोसिस्टिन लेवल हे हार्टचं इंडिकेटर आहे. म्हणजे होमोसिस्टिन लेवल तुमचे हाय असले का तुम्हाला हृदयरोग होण्याची शक्यता जास्त वाटते, किंवा डायबिटीज होण्याची शक्यता जास्त वाटते. आणि आता हे जे खूप चाललंय ना, म्हणजे तू जस्ट फॉर हार्ट्समध्ये पण ऐकलं असेल मेटाबॉलिक सिंड्रोम, आम्ही सारखंच बोलत असतो. तर मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय आहे की हे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे ना, थायरॉइड किंवा डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, हृदयविकार आहे, किंवा हाय कोलेस्ट्रॉल, हाय ट्रायग्लिसराइड्स, म्हणजे हे जे काही आजार जे आपल्याला आपल्या वातावरणात मिळतात, म्हणजे लाईफस्टाईलमुळे आपल्याकडे येतात, तर ते सगळे आपण B12च्या जर आपण व्यवस्थित घेतलं तर आपण थांबवू शकतो. म्हणजे इतका इम्पॉर्टंट रोल आहे, इतका इम्पॉर्टंट आहे. आणि विटॅमिन B12 मुळे साध्या पाय दुखण्यापासून ते तुम्हाला हृदयरोगापर्यंत जाऊ शकते सिच्युएशन. त्यामुळे त्याला लवकरच त्याच्यावर उपाय केलेला चांगला. तुला पण अनुभवलं असेल, तुझे फ्रेंड्स वगैरे शाळेतल्या कॉलेजमधल्या फ्रेंड्स किंवा तुझ्या कलिग्स आहे, तर ते तुला म्हणत असतील की मला मुंग्या येतात पायाला, तर तू तिला पहिलं म्हणायचं की B12 चेक करून घे. म्हणजे मुंग्या येणं सतत हे सुद्धा B12 डेफिशियन्सीचं लक्षण आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट.
ओके. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की विटॅमिन B12 हे आपल्याला मोस्टली ॲनिमल सोर्सकडून मिळतं. सो त्याचा अजून एक मुद्दा असा की ॲनिमल सोर्स जेव्हा आपण मीठ खातो तेव्हा असं म्हटलं जातं की त्याचा हृदयावर परिणाम होतो, ते कमी खाल्लं पाहिजे. तर मग एका बाजूला विटॅमिन B12 आहे, एका बाजूला हार्ट हेल्थ आहे, मग ते कसं मेंटेन करायचं? म्हणजे माझ्या मते काय माहितीये का की कुठली पण गोष्ट चांगली वाईट कुठली पण गोष्ट अति झाली का त्याचं पॉयझन असतं. म्हणजे तर आपल्या जे नॉनव्हेज इटिंग कम्युनिटी आहे, आता ह्याच्यामध्ये पडायला नको की नॉनव्हेज खायचं का नाही खायचं, तो पर्सनल मुद्दा आहे प्रत्येकाचा. पण प्रोटीन्ससाठी म्हणा, सायन्स पॉईंट ऑफ व्ह्यू नॉनव्हेजमध्ये प्रोटीन्स चांगले असतात, तर प्रोटीन्स पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा, B12 किंवा सगळेच विटॅमिन्स काय असतं, आपण ॲनिमलचं आपण टिश्यूज खातो, मसल्स खातो आपण ॲनिमलचे, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळे न्यूट्रिएंट्स असतात तयार फॉर्ममध्ये, ते तुम्ही खातायत आणि ते तुम्हाला बेस्ट फॉर्ममध्ये मिळतात. बरोबर. त्याच्यामुळे जे लोक खातात त्यांना डेफिशियन्सीज होत नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये पण आता कुठलं मीठ खायचं, ते आम्ही पर्सनल कन्सल्टेशनमध्ये सांगतोच नेहमी की अरे कुठलं मीठ खा. आता तुम्ही रेड मीट खाल्लं, रेड मीट म्हणजे मटन आहे किंवा बीफ आहे, तर ह्याला रेड मीट म्हणतो. आणि चिकन आहे, फिश आहे, आपण चिकनला नॉर्मल मीट म्हणतो, ते रेड मीट नाहीये. तर त्यांनी एवढं हृदयाचा धोका होण्याची शक्यता नाहीये. त्याच्यामध्ये पण आम्ही चिकनमध्ये सांगतो की तुम्ही हा पीस खा, बाहेरचा व्हाईट लेअर काढून टाका. म्हणजे त्याच्यामध्ये पण हे असतात की काय खायला पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे. तर काही लोक मटन इटिंग कम्युनिटी आहे, पण त्यांच्यामध्ये पण तू बघशील की आरोग्य चांगलं आहे, कारण ते मॉडरेशन मध्ये खातात, ओव्हरडू नाही करत. परत दुसरं आहे तर आपल्या इथे मी बघितलं आहे कुकिंग मेथड, म्हणजे जे लोक मटन बनवतात तर मी त्यांना कसं सांगेल मटन खायला ॲज अ डायटिशियन, माझ्या डोक्यामध्ये काय प्रोटीन्स विटॅमिन्स त्या गोष्टी असतात, किंवा चिकन फॉर दॅट मॅटर. तर मी सांगेल की तुम्ही आळणी करता, तुम्ही बॉईल करून खातात, किंवा तुम्ही आता बरेच रेसिपीज खूप छान छान आहेत, तुम्ही बघू शकता युट्यूबवरती, स्टीम करून खातात. तर मी हे मेथड सांगणार. तर आपल्याकडे काय करतात, बरंचसं खोबरं, बरंचसा कांदा, बरंचसं तेल, म्हणजे बापरे, म्हणजे ते युट्यूबचे तुम्ही रील्स बघत असाल आता, मटण आणि चिकनचे रेस्टॉरंट्सचे जे काही ऍड करतात ना, म्हणजे ते लिटरली एवढा लेअर तेलाचा असतो. बरोबर. ते इतकं जास्त तेल, आणि त्याचं कुकिंग मेथड चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही जे चांगलं खातायत ना त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणतात 80% चांगलं खातात, तर 200% घाण खातायत. करेक्ट. चांगल्यासोबत ते वाईट पण येते. तर मला काय म्हणायचंय की, आणि ते मेजर कॉज आहे खराब हार्ट रिलेटेड करण्यात. म्हणजे त्याच्यासोबत फॅट पण खूप जातं. मटणामध्ये इटसेल्फच खूप फॅट आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही इतकं ते तूप, आणि काही ठिकाणी तूप टाकतायत, तेल टाकतायत, आणि त्याला पण तूप सुटतंय, म्हणजे केवढं फॅट झालं ते. त्यामुळे चांगल्यापेक्षा वाईटच गोष्टी जास्त मिळतात. मग त्याच्यापेक्षा मग चिकन तुम्ही खातात, मग स्टीम चिकन खा, किंवा मग तुम्ही अशा स्टीम फिश खा. अशा फॉर्ममध्ये तुम्ही जेव्हा खातात ना, कुकिंग मेथड इम्पॉर्टंट आहे. नुसतं ते पदार्थ चांगला असं नाही, तर त्याला अरे हा ह्यांनी परमिशन दिली तर मी कसं, कुकिंग मेथड पण बरोबर पाहिजे. तर ते बाहेरचं जे काही फ्राईड आहेत परत, करेक्ट, तर ते एवढं तळलेलं तुम्ही ते बकेट्स खातायत, चिकन नगेट्स खातायत, तर त्याच्यामधनं तुम्हाला वाईटच जास्त जाणार. काय नाही, इतक्या हाय टेम्परेचरला ते तळल्यानंतर त्याच्यामध्ये काय न्यूट्रिएंट्स तुमचे प्रिझर्व असणार आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी पण लक्षात घेणं, नुसता पदार्थ नाही, त्याची कुकिंग मेथड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही काय पद्धतीने कुक करता, तर ते इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि हे झालं नॉन व्हेजिटेरियनसाठी. व्हेजिटेरियनसाठी B12चा एक काय चांगला सोर्स? आता दूध आहे, दही आहे, पनीर आहे, ह्या गोष्टीतनं तुम्हाला चांगलं मिळू शकतं. इव्हन B12 तुम्हाला फर्मेंटेड फूड्स मधनं मिळतं. तर आपण इडली डोसा आपल्या रेग्युलरचा पार्ट आहे. दुसरी गोष्ट, दही खा, रोज तुम्ही दही खाऊच शकतात. तुम्ही जर आता पावसाळा आहे, खूप लोकांना दही नाही आवडत खायला, किंवा त्यांना सहन नाही होत या सीझनमध्ये, तर तुम्ही जेव्हा पराठे, म्हणजे पालक पराठा करतो आपण, किंवा पुऱ्या करतो, किंवा आपण उपमा करतो, किंवा आपण बरेचसे आप्पे वगैरे असे काही पदार्थ जे करतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही पिठामध्ये दही ऍड करा, दह्यामध्ये पीठ भिजवा. ओके. तर तुम्ही अशा पद्धतीने ऍड करू शकतात. आणि आपलं लोणचं आहे, आता मी इथे लोणचं खाणं प्रमोट करत नाहीये, होममेड लोणचं तुम्ही करत असाल, घरी बनवलेलं, त्यामुळे तेल कमी असतं, साखर मिठाचं प्रमाण जरा योग्य असतं घरच्या ह्याच्यामध्ये, कारण आपण काही असं विकण्याच्या पर्पजने खूप टिकावं वर्ष 2 वर्ष त्या पद्धतीने करत नाही. तर होममेड लोणचं असेल, तुम्ही 1 फोड लोणच्याची खाल्ली आहे तरी हायपरटेन्सिव्ह पेशंट्सनी काळजी घेतली पाहिजे, कारण मीठ असतं त्याच्यामध्ये. पण अदरवाईज लोणचं पण एक फर्मेंटेड आहे, फर्मेंटेशनमुळे B12 तुम्हाला मिळू शकतं चांगलं, तर ह्या गोष्टी ऍड करू शकतात. ओके. कमिंग बॅक टू D3. तर D3 सगळ्यात मिथ D3 बद्दल असं आहे की ते विटॅमिन आपल्याला सूर्यदेव देतात. सो ते कितपत खरं आहे? म्हणजे सूर्य उन्हात जावा म्हणजे तुम्हाला विटॅमिन D मिळेल. तर ते डी बद्दल आहे की
मी एवढा वेळ उन्हात असतो तरी पण मला माझं व्हिटॅमिन डी डेफिशियंट कसं काय, किंवा काही लोक तर टेस्ट करायलाच रेडी नसतात की अरे मी उन्हात असतो. पण आता हे कमी आहे, कारण मला असं वाटतं की आत्ताचे जे उन्हाची वेळ पण मॅटर करत असेल ना, की खूप गोष्टी मॅटर करतात, खूप गोष्टी, नुसतं वेळ नाही. पण सगळ्यात पहिली मला गोष्ट सांगायची की आत्ताची जी लोक आहे ना ती उन्हात जातच नाही. म्हणजे आपण असे इंडोरच काम करतो, म्हणजे वर्क फ्रॉम होम असो का ऑफिस असो, सकाळी आपण एकदा ऑफिसला गेलो का आपण संध्याकाळीच बाहेर येतात लोक. बरोबर. आणि आतले पण स्ट्रक्चर्स असे आहे की तुम्हाला कळत पण नाही बाहेर उजेड आहे का अंधार आहे, म्हणजे इतका पण लाईट मध्ये असतो. त्यामुळे पहिली गोष्ट सूर्याचा आणि आपला कनेक्शनच गेलेला आहे. म्हणूनच लोक एकदम सनराईज बघताना फोटो काढत असतात, कारण ते खूप वर्षांनी बघतात सनराईज, त्यामुळे तो मुद्दाच राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे पण जरी कोणाला इंटरेस्ट असेल की सूर्यातनंच मला हे विटामिन, आपण लहान मुलांना पण खूप बाळ असतात लहान, त्यांना उन्हात ठेवत असतो. तर बेसिकली उन्हातनं आपल्याला जेव्हा आपलं ऊन आपल्या स्किनवर येतं त्याच्यामुळे 2 टाईपचे UV रेज असतात, UVA आणि UVB. तर UVB जो टाईपचा रेज आहे ना त्यांनी आपल्या शरीरामध्ये आता डायरेक्ट व्हिटॅमिन D3 नाही मिळत आपल्याला, तर व्हिटॅमिन D3च्या आधीची जी प्रोसेस आहे ती आपल्या म्हणजे प्रिकर्सर आपण त्याला म्हणतो ते तयार होतं आणि त्याच्यानंतर ते D3 मध्ये कन्वर्ट होतं. आपल्याला ती फक्त जी स्टेज 1 आहे, 3 स्टेजेस मध्ये होतं ते, स्टेज 1 फक्त ऊन मिळतं, त्यातनं मग ते तयार होणार त्या गोष्टी. मग पुढची प्रोसेस होण्यासाठी ऊन मिळणं जास्त गरजेचं आहे. पण त्याच्यामध्ये पण आता खूप फॅक्टर्स आहे. म्हणजे आता आपण सनस्क्रीन लावतो, फुल क्लोथ्स घातले असतील, म्हणजे फुल बाहेरचे कपडे घातले असतील तर ते नाही चालणार. पूर्ण तुमची नॅचरल जी स्किन आहे ना, पोर्स ओपन झालेली स्किन, आंघोळ केल्यानंतरची स्किन, ती उन्हाला एक्सपोज झाली पाहिजे. कुठल्याच पद्धतीचं सनस्क्रीन लावायला नकोय. आणि खूप गोष्टी मॅटर करतं की त्या दिवशी उन्हाची इंटेन्सिटी काय आहे, थोडा फॉग आहे का, वातावरण कसं आहे, नंतर दुसरी गोष्ट तुमच्या स्किनचा कलर कसा आहे. म्हणजे तुमची जर डार्क स्किन असेल तर डार्क स्किनचं व्हिटॅमिन डी स्लोली ॲब्झॉर्ब होतं. म्हणजे कदाचित फेअर स्किन असेल तर फेअर स्किनवाल्याची 10 मिनिटात जर नॉर्मल ऊन असेल, आपण म्हणू की व्यवस्थित त्याच्यामधनं UVB रेज येत आहेत, तर जर 10 ते 15 मिनिटात त्याला जेवढं दिवसाची रिक्वायरमेंट होती त्याची, तर सावळा माणूस असेल किंवा त्याचा रंग डार्क असेल तर त्याला कदाचित अर्धा तास लागेल. तर कारण मिलॅनिन जो असतो आपल्या स्किनमध्ये त्याच्याने थोडंसं इंटरफेरन्स होतो आणि वेळ लागतो व्हिटॅमिन डी प्रोसेस होण्यासाठी. त्याच्यामुळे खूप गोष्टी मॅटर करतात ह्या, की तुम्हाला जर व्हिटॅमिन डी हवं असेल तर स्वच्छ आंघोळ केलेल्या अवस्थेत, पोर्स ओपन असलेल्या याच्यामध्ये तुमचा फेस, तुमचे आर्म्स, तुमचे हँड्स, तुमचे लेग्स हे एक्सपोज झाले पाहिजे उन्हाला, तेव्हा जाऊन तुम्हाला मिळणार. आणि सकाळी एक 10 ते 4 वाजेचं ऊन जे आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आता कसं आहे माहिती का, मी एवढे फॅक्टर्स सांगितले तुला की त्या दिवशी वातावरण कसं आहे, ढगाळ आहे, काय आहे, तर या सगळ्या याच्यामध्ये भरपूर स्टडीज करून त्यांनी हे काढले आहे की 10 ते 4 मध्ये हे ऊन तुम्हाला UVB रेज देऊ शकतं असं. तर असा अर्थ नाही, कदाचित आपण इथे राहतो तिथे भरपूर ऊन आहे, पण आपण जर नॉर्थला गेलो तिकडे जरा कमी असतं ऊन, तर आपल्या इकडे आपण कदाचित 10 मिनिटात आपलं होईल काम, तिकडे 15-20 मिनिटं आपल्याला उन्हात बसावं. डिपेंड्स अगेन तुमचं जॉग्राफिकल रिजन काय आहे. हे त्यांनी सरासरी आकडा दिलेला आहे की 10 ते 4, काही ठिकाणी 10 ते 2 दिलेला आहे. तर बेसिकली आपल्याला सेफेस्ट म्हणून आपण आपल्या इथे 10 ते 12 पर्यंतचं ऊन आहे, त्याच्यामध्ये 15 मिनिटं तुम्ही उभे राहिलात तुमचं फेस, हँड्स, लेग्स एक्सपोज करून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक महत्वाची की खूप लोक घराचे पडदे उघडतात आणि काचेतनं ऊन येतं की तसं राहू देत करून, पण UVB रेज आहे ना काचेतनं आत येत नाही, ते पेनिट्रेट करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर ट्रान्सपरंट ग्लासमधनं प्रयत्न करतात व्हिटॅमिन डी घ्यायचा तर तो नाही होणार. तर ते त्या गोष्टी महत्वाच्या. ओके. आणि याचे सिम्पटम्स काय आहेत साधारण, कॉमन सिम्पटम्स व्हिटॅमिन D3 डेफिशियन्सी? व्हिटॅमिन D3 चे पण बेसिकली तेच सिम्पटम्स आहे की तुमचं वजन पटकन कमी होत नाही, थकवा येतो, मसल पेन असतं, म्हणजे कुठेतरी तू म्हणाले पाठ दुखते, मान दुखते किंवा काहीतरी दुखत असतं, हेअर फॉल, मेजरली बेसिकली सेमचं सिम्पटम्स आहेत व्हिटॅमिन डी चे. मेजरली तेच आहे की थोडंसं हाडांचं जास्त जाणवतं आणि मस्क्युलर पेन जास्त जाणवतं. ओके. सो आता आपण व्हिटॅमिन B12 आणि D3 चे कॉमन सिम्पटम्स आणि त्याचे सोल्युशन्स वगैरे डिस्कस केले. पण आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे डॉक्टरांकडे गेलं की आपल्याला डॉक्टर इंजेक्शन्स देतात किंवा सप्लिमेंट्स देतात, तर ते कितपत घेतले पाहिजेत किंवा आपण किती दिवस त्याच्यावर रिलाय करू शकतो व्हिटॅमिन सप्लिमेंट्सवर? तर बेसिकली ना म्हणजे मी तुला माझा पर्सनल अनुभव सांगेन की माझ्याकडे जिथं पेशंट येतात ना तर सगळ्यांकडे युजली आपण रिपोर्ट्स बघूनच पेशंट्सला हे करतो की असतंच लोकांचं व्हिटॅमिन डी प्रचंड कमी असतं.
कारण मी म्हटल्याप्रमाणे की जे लोक सकाळी घरातनं पण काम करताय किंवा ऑफिसमधनं, आपण इंडोरच असतो, आपल्याला ऊन मिळतच नाही पहिली गोष्ट, आपण नाही एक्सपोज होतो. आणि थोडंसं मुलींचं काय सगळ्यांचं ताल्ली असं की टॅन होते स्किन, बरोबर, त्याच्यामुळे पण आपण जात नाही उन्हामध्ये. कारण खरंच होऊ शकते, कारण स्किन पण एवढी सेन्सिटिव्ह झाली ना आता, सवय पण नाही राहिली. म्हणजे तुला आठवत असेल आपण लहान असताना आपण उन्हात खेळायचो, तर मला नाही आता कधी आठवलं म्हणजे मुलगी जाऊन उन्हात खेळतीये, अंगण पण नाही राहिलंय म्हणा, पण तरी असं की एवढं एक्सपोज नसल्यामुळे स्किन पण सेन्सिटिव्ह झाली आहे. आणि कसं आहे माहितीये का, UVA जो रेज आहे ना, दे आर हार्मफुल. म्हणजे लिटरली तुम्ही खूप जास्त एक्सपोज झाले स्किनला उन्हा आणि सनस्क्रीन लावलेली नसेल तर ऐकलं असेल तू, स्किन कॅन्सर पण रॅम्पंट आहे. त्याच्यामुळे पण पहिली गोष्ट वेळच नाही, पहिली गोष्ट. आणि वेळ असला काय आपल्या डोक्यात त्या सगळ्या गोष्टी येतात की उन्हात, म्हणजे आपण गाडी पण चालवत होतो, आपण ते ग्लोव्ज घालणार, सनकोट घालणार, असं होतं. म्हणजे आपण 10 मिनिटं पण राहू शकत नाही उन्हात, कारण एका ठिकाणी उभं राहून ऊन घेणं म्हणजे ना चटका बसतो. बरोबर. आपण बरेच टिप्स देतो की तुम्ही बागकाम करा, चालत राहा, असं ऊन घ्या. बरोबर, तसं आहे गोष्टी. तर बेसिकली ज्यांचं खूप कमी ना विटॅमिन डी, त्यांना खरंच खूप त्रास होत असतो. म्हणजे हार्ड टाइम त्यांचं वजन कमी होत नाही, मग त्याचं दुखरच असतं काहीतरी, थकवा असतो. आणि ती लेथार्जी जी असते ना, ती आपली क्वालिटी ऑफ लाईफ खूप खराब करते. म्हणजे जे लोक काम करतात ऑफिसमध्ये, त्यांना कंटिन्यू थकल्यासारखं वाटतं, ते फोकसच करू शकत नाही. तर अशा लोकांमध्ये ना आम्ही सांगतोच की तुम्ही सप्लिमेंट घ्या, नॉर्मलला आणा, त्याच्यानंतर मग तुम्ही मेंटेन करण्यासाठी सन एक्सपोजरसाठी तुम्ही घ्या. आणि जर म्हणजे इतकं ना आपल्याला काय म्हणतात ना, थोडंसं आपल्या शरीरावर अलर्ट राहायला पाहिजे की खरंच मला पॉसिबल नाही, माझी शिफ्टच सकाळी 8 to 6 आहे, मी नाही बाहेर निघू शकत आहे, तर आपल्याला दरवर्षी एकदा तुम्ही आफ्टर 25 आफ्टर 30 म्हणेल मी, एक तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप 2दा करून घ्या. एकदा जूनमध्ये करा, एकदा डिसेंबरमध्ये, कसंही 6 months नंतर एकदा तुम्ही करा. किंवा तुम्हाला घरात काहीच नसेल, तुम्ही ॲब्सल्युटली हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करता आहात, तर तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी, बर्थडेच्या दिवशी एकदा तरी तुम्ही तुमचं प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप केला पाहिजे. तुम्हाला लेवल्सचा अंदाजा येतो काय लेवल्स आहे, मग तुम्ही 3 महिने विटॅमिन डीचा डोस तुम्ही घेऊ शकतात. जर तुम्हाला विटॅमिन डीची, आता असेही काही लोक होते, पेशंट होते माझे, की त्यांना विटॅमिन डीची गोळी नाही सूट झाली, मग अशा लोकांमध्ये सर इंजेक्शन सांगतात, डॉक्टर, फॅमिली डॉक्टर असते, तिकडे जाऊन तुम्ही इंजेक्शन्स घ्या. सेम गोज विथ विटॅमिन B12. तुमची जर आता डेफिशियन्सी तुम्हाला दिसते ना, तर मी डाएट मधनं तुम्हाला वाढवून देणार, ते वाढवायचंच आहे आपल्याला, पण ते वाढायला वेळ लागतो. आणि दुसरी गोष्ट ना, खूप फॅक्टर्सवर डिपेंड करतात गोष्टी. बरोबर, ऍब्झॉर्प्शन असतं. मी हाय क्वालिटी विटॅमिन B12 खातीये, पण जर माझ्या शरीरामध्ये ते शोषलं जात नाहीये व्यवस्थित, तर व्हेरियस रिझन्स. तेच म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे बोललो, गट हेल्थ परत चांगली नसेल तर विटॅमिन ॲब्झॉर्प्शनला पण प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आम्ही सांगतो की ज्यांचं खूप डेफिशियंट आहे त्यांनी इंजेक्शन घेऊन नॉर्मलला आणा आत्ता, आणि नंतर डाएट मधनं मेंटेन करा. तुम्हाला 1-2 वर्षामध्ये अंदाजा येतो की आता मी पुढच्या वर्षी केलं, ह्या वर्षी माझा अगदीच 0 आलं किंवा खूप निग्लिजिबल आलं की ट्रेसच नाही होते विटॅमिन, असे पण लोक बघितले, तसे आलं आपलं, तर मी इंजेक्शन घेऊन नॉर्मलला आणलं. आणि मग पुन्हा मी नंतर डाएट मधनं वाढवलं, तर पुढच्या वर्षी मी चेक करते तेव्हा कळतं की अरे मागच्या वर्षी तर एवढं कमी होती, आता ऍटलिस्ट माझा इथपर्यंत आहे. तर आपल्याला 3-4 वर्ष रूल आउट करायला लागतात. ओके. आणि आता इंजेक्शन्स आणि कॅप्स्युल्स मध्ये जर बघायला गेलं, कारण 2 प्रकारे येतात सप्लिमेंट्स, तर नेमका कोणता चांगला? चांगला असं नाही, तर सपोज किंवा फास्ट ऍक्टिंग, फास्ट ऍक्टिंग तर इंजेक्शनच आहे. तर कसं असतं, त्याच्यामध्ये लेवल्स असतात. असं मी सांगितलं की अतिशय कमी आहे, खूपच कमी आहे, तर त्यांना इंजेक्शन्सच रेकमेंड करतात. आणि ज्यांचं इनसफिशियंट आहे की चला वाढू शकतात, म्हणजे आपल्याला तेवढं करू शकतो की आपण 1-2 वाढवायचं आपल्याला, तर आपण गोळीने तेवढं पेशन्स ठेवू शकतो की आपण आता तुम्ही 3 महिने आठवड्याला 1 गोळी घ्यावी लागते विटॅमिन डीची. ओके, आपण तसं महिना म्हणजे 3 महिन्यात तो डोस कम्प्लीट करू शकतो. ओके. आणि आता मला ह्या डिस्कशनवरून एक आठवलं, म्हणजे एक मैत्रीण होती, तिला विटॅमिन डी डेफिशियन्सी होती, तिला डॉक्टरांनी 3 महिन्याचे गोळ्या दिल्या, आठवड्याला 1 गोळी. तिला ते चांगला फरक जाणवायला लागला, तिने विदाऊट कन्सल्टेशन घेत राहिली. सो त्याच्यामुळे काही त्रास होऊ शकतो का, किंवा काय म्हणतात टॉक्झिसिटी होऊ शकते का सप्लिमेंट्सची? हो, खूप छान प्रश्न आहे. कारण विटॅमिन डी जो आहे ना, तो फॅट सोल्युबल आहे. ओके. आणि विटॅमिन B12 आहे ना, तो वॉटर सोल्युबल. जर B12 जास्त झालं ना, तो युरिन मधनं निघून जाणार, पण विटॅमिन डी जर जास्त झालं तर नक्कीच टॉक्सिसिटी होऊ शकते. तर आपण जर डॉक्टरांनी 3 months सांगितलेलं आहे, तर तुम्हाला जर 3 months नंतर हवं असेल तर तुम्ही ब्लड टेस्ट केल्या पाहिजे. ओके. मी माझ्या पर्सनली असं कोणी बघितलं नाही की ज्यांना टॉक्सिसिटी झालीये, बट येस
सायन्स सेज की खूप जास्त विटॅमिन डी झालं तर टॉक्सिसिटी होऊ शकते. कारण तुझी मैत्रीण आहे तर तिला छान वाटलं म्हणून ती घेत राहिली, पण माझ्या अनुभवातले लोक असे की जे 3 महिने सांगितलं ते पण नीट घेतले म्हणजे ते विसरतात आयदर किंवा मिस होतो डोस. तुम्ही चेक करून बघा आफ्टर 3 मंथ्स की तुमची लेवल नॉर्मलला आली का. जर लेवल नॉर्मलला आली असेल तर स्टॉप करा. जर नसेल तर तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही, कारण हा स्टोर होतो विटामिन आणि नंतर वर्षभर तो तुम्हाला पुरवठा करू शकतो, कारण तो फॅट सोल्युबल आहे. ओके. आणि ह्या टॉक्सिसिटीचे काही ॲडव्हर्स इफेक्ट. टॉक्सिसिटी मी तर तेच सांगितलं की टॉक्सिसिटीमध्ये ना आता प्रत्येकाची बॉडी कशी रिॲक्ट करेल ना वी नेव्हर नो, म्हणजे नाही सांगता येणार. मे बी तुम्हाला असंच काहीतरी सिम्पटम्स बॉडी शो करायला लागेल. त्यामुळे असं काही स्टँडर्डाइज नाहीये, त्याच्यावर आपल्याला चेक ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणूनच मी सांगितलं की टॉक्सिसिटी फारशी आपल्या इकडे कॉमन नाहीये, म्हणजे नाही दिसून येत की प्रॅक्टिसमध्ये की कोणाला टॉक्सिसिटी झाली आहे खूप जास्त आहे. मी विटॅमिन B12 बघितलेलं आहे लोकांचं की प्रमाणापेक्षा जास्त आहे, म्हणजे जी थ्रेशोल्ड दिलेली आहे ना लॅबमध्ये खूप जास्त, म्हणजे 1300-1400 वगैरे असं बघितलेले आहे. पण जेव्हा विचारतो ना तेव्हा त्यांना असं काही सिम्पटम्स नसतात, म्हणजे काही त्याचं असं काही दिसून नाही येत वरती सिम्पटम. जस्ट शोज इन युअर ब्लड की हे जास्त आहे. ओके. पण मग स्टडीज मधनं असं काही आहे का की ते बॉडीमध्ये आतमध्ये कोणत्या ऑर्गनला हार्म वगैरे करतंय एक्सेसिव्हमुळे? म्हणजे माझ्या तरी वाचण्यात असं काही आता आलं नाहीये की विटामिन डी टॉक्सिसिटीमुळे असं काहीतरी झालं. B12 मुळे काही होण्याचं चान्सेस पण नाही, म्हणजे माझ्या तरी वाचण्यात अजून नाही आलं असं. ओके ओके ओके. सो आपण बरेच सिम्पटम्स कॉजेस ह्याच्याबद्दल डिस्कस केलं, जे आपल्याला रोज प्रश्न पडत असतात की हे मला का होतंय बाबा. तर त्याचं कॉमन उत्तर हे आहे की बाबा तुम्हाला विटॅमिन डेफिशियन्सीज असू शकतात, जावा आणि ब्लड चेक करा आणि एखाद्या चांगल्या डॉक्टरला कन्सल्ट करा, हा त्याचा एक. पण आता आपण बोलतोय, लोक ऐकतायत तर ते ऐकण्यापुरतं झालं, पण वेन इट कम्स टू इम्प्लिमेंटेशन आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये तेव्हा बऱ्याचदा आपण फेल होतो, त्याला आपण नाही ते नीट करू शकत. सो त्याबद्दल तिथे प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचे काही टिप्स. म्हणजे बेसिकली तेच आहे, सगळ्यात महत्वाची टिप तर जाऊन चेक करा. आणि ना त्याला ना असं, म्हणजे मी आता बोलते, मी पॉडकास्ट ऐकला आणि मला खूप मोटिवेशन झालं, म्हणजे मला खूप मोटिवेट झाली आणि मी जाऊन चेक केलं, हे असं नाही. म्हणजे प्रत्येक जसं तुम्हाला एक लँडमार्क दिला की तुमचा वाढदिवसाचा दिवस आहे, बरोबर, त्या दिवशी सकाळी म्हणजे ते फिक्स डोक्यामध्ये फिक्स असतं की आता आज मला ब्लड चेक करायचं आहे. की आता बायकांचा वुमन्स डे असतो, वुमन्स डेला खूप ऑफर्स पण निघतात ह्या लॅब्सच्या वगैरे, तर वुमन्स डे आहे तसं करू शकतात. किंवा असं तुम्ही काहीतरी तिनं एक मी एक पुस्तक पण वाचते सध्या, ॲटॉमिक हॅबिट्स म्हणून, त्याच्यामध्ये ती हॅबिट स्टॅकिंग म्हणून आहे की तुम्ही ना त्या गोष्टीला आहे ना, ती महत्वाची गोष्ट आहे ना, तर त्या गोष्टीला कशासोबत तरी लिंक करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते वाढदिवस आहे, तर मला डोक्यात तर माझा वाढदिवस आहे का, मला माझे ब्लड टेस्ट करायचे, बरोबर, मी करते आणि म्हणून मी माझी सवय तुम्हाला सांगितली. असं तुम्ही कुठला पण तुमच्या आयुष्यातला एक महत्वाचा लँडमार्क त्या गोष्टीला लिंक करा की आज माझं हे आहे तर मी करणार आहे. म्हणजे मला खूप छान वाटतंय, टॉप ऑफ द वर्ल्ड वाटतंय, हेल्दी आहे मी, तरी सुद्धा चेक केलं पाहिजे. तर ते चेक करत राहिलो ना आपण, तर आपल्याला वेळोवेळी कळतं की आपलं स्टेटस काय, आपल्या बॉडीचं स्टेटस काय, बरोबर, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि मग ते असतील डेफिशियन्सीज तर आपण लगेच क्युअर अकॉर्डिंगली त्याच्यावर आपण घेऊ शकतो. कारण माझं पण तेच होतं की मी पण मेजरली व्हेजिटेरियन आहे, म्हणजे जास्त नाही, अगदी खूप फार कमी माझं ॲनिमल प्रोडक्ट्स खाल्ले जातात, त्याच्यामुळे मला पण चेक करावंच लागतं. तर मी पण चेक केलं तर मला पण घ्याव्याच लागतात गोळ्या, म्हणजे ऑप्शन नाही त्या गोष्टीला आपल्याला. तर तर ते करावंच लागतं की गोळी. पहिली गोष्ट खूप लोकांमध्ये ना, म्हणजे मला थोडंसं हा ना एक गावाकडच्या लोकांमध्ये थोडासा हा ट्रेंड जाणवतो किंवा टॅबू जाणवतो की खूप लोकांमध्ये गावाकडचे गोळी घ्यायची पण की गोळी घ्यायची नाही, गोळी म्हणजे काहीतरी खराब, किंवा गोळी म्हणजे औषध. म्हणजे मी आजारी पडल्यानंतरच गोळी घ्यायची, मी आजारी पडू नये म्हणून गोळी घ्यायची, हा मुद्दाच डोक्यात नाही. तर हा ना प्रिव्हेंटिव्हचा भाग झाला. म्हणजे मला काय म्हणायचं की तुमची ना विटॅमिन डी डेफिशियन्सी किंवा B12 डेफिशियन्सी, कुठली पण फॉर दॅट मॅटर, कुठली पण डेफिशियन्सी लॉंग स्टँडिंग राहिली ना, त्यातनं एखादा आजार उद्भवतो. जसं मी B12चं सांगितलं, देर इज सम रिलेशन की आज आपल्या भारतामध्ये डायबिटीजचं कॅपिटल का म्हणतो आपण, की डायबिटीजचं कॅपिटल आहे भारतामध्ये. तर त्याचं एक कारण हे पण असू शकतं की मेजर पॉप्युलेशन B12 डेफिशियंट आहे, स्टडीज चालूच आहेत आणि काही काही म्हणजे इंटरलिंक तर आहेच गोष्टी, असं नाहीये की नाहीये. तर तुम्हाला जी मेजर डेफिशियन्सी दिसत आहेत ना, जसं पटकन एक सांगते की आपल्याला खूप वेळ होतोय की आयोडीन, तुला माहित असेल की गॉयटर ते असं इथे असं मोठं हे होतं, तर गव्हर्नमेंटनी काय केलं की आयोडीन मिठात टाकलं
की सगळ्यांच्या घरोघरी मीठ आपण खातोच, आपण पोचतो, तर पुढे जाऊन व्हिटॅमिन डी आणि B12चं पण हे होणार आहे की फॉर्टिफिकेशन गरजेचं होणार आहे, इतकं महत्वाचं आहे ते. त्याच्यामुळे पहिली गोष्ट ना की काही झाल्यानंतर तब्येतीकडे त्या नजरेने बघणं किंवा काही होऊ नये म्हणून काळजी घेणं, म्हणून आपल्याला रिपोर्ट करायचे. कारण यंगस्टर्समध्ये हार्ट अटॅक येतात, अरे का होतात आम्हाला माहिती नाही, हात एकदम कालपर्यंत नीट होतात. बरोबर, कालपर्यंत नीट होता हे तुम्हाला माहिती नाहीये, तुम्ही कधी बघितलंच नाही तो नीट होता की नाही. ठीक आहे, आपल्याला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे आणि अकॉर्डिंगली त्याच्यावरती ऍक्ट करणं गरजेचं आहे. बरोबर. हा यंगस्टर्स मधला हार्ट अटॅकचा इश्यू एक खूप मेजर इश्यू आहे आणि त्याच्यावर आपण लवकरच एक पॉडकास्ट आणूया, कारण डिस्कस करणं खूप गरजेचं आहे. कारण ओळखीतले बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आलेत आणि ते आपल्या स्वतःसाठी खूप डिस्टर्बिंग आहे की बाबा नेमकं झालं काय. सो हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज बद्दल तुम्ही खूप छान आम्हाला गाईड केलंय. सो बेसिकली आपल्या मान पाठ जे काही हेअरफॉल वगैरे होते त्याचं एक चांगलं सोल्युशन आज मॅडमनी आपल्याला दिलंय. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, तुम्ही पूर्ण बघा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये पण नक्की शेअर करा. पुढच्या पॉडकास्टमध्ये आम्ही एक महत्त्वाचा विषय घेऊन येतोय, तो म्हणजे झोपेचा. स्टे ट्यून फॉर दॅट. थँक्यू.